राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेसह राज्यातील पावसाने झालेल्या नुकसानीचा घेतला जाणार आढावा। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरील उपाययोजनांवरही होणार चर्चा। मावळ पूल दुर्घटनेतील पुलासाठी 8 कोटींची तरतूद। प्रक्रियेनुसारच कारवाई। कामाला दिरंगाई का झाली याची चौकशी करणार। दोषींवर कारवाई करण्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा इशारा। आमदार सीमा हिरे यांचा विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपामध्ये पक्षप्रवेश। बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप आणि नाशिकमधील काही पदाधिकारी कार्यकर्ते भाजपात जाणार। मात्र बावनकुळेंना या पक्षप्रवेशाची माहितीच नाही। विदर्भात शिंदेंच्या शिवसेनेअंतर्गत संघर्ष वाढला। आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विरोधात नाराजी। श्रीकांत शिंदे यांनी मुंबईमध्ये बोलावली बैठक। विधानसभेप्रमाणे आता महापालिका निवडणुकीतही परिवर्तन करण्यासाठी सज्ज व्हा। 5 वर्षात 20 ते 25 वर्षांचा बॅकलॉग भरून काढा। वसईतील कार्यक्रमातून मुख्यमंत्री फडणवीस यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे स्वबळाचे संकेत। 2-4 जागा घेऊन आम्हाला आघाडी नको। नागपूरमध्ये सर्व 151 जागा लढण्यासाठी सज्ज व्हा। भास्कर जाधव यांचं वक्तव्य। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 21 आणि 22 जून रोजी दारू आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याची मागणी। संघर्ष सेनेकडून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शेतातलं पावसाचं पाणी सोडण्यावरून जालन्यात वृद्ध शेतकऱ्याला मारहाण, तर बीडमध्ये जमिनीच्या वादातून महिला शेतकऱ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर। केसगळती नखगळतीनंतर आता बुलढाण्यात हातांना भेगा पडण्याचा आजार। मेहकर तालुक्याच्या शेलगाव देशमुख गावांमध्ये 20 जणांच्या हाताला भेगा। इसबगोल आजार असल्याचं त्वचारोग तज्ज्ञांचं मत। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील वैमानिक सुमित सबरवाल यांच्या पार्थिवावर मुंबईमध्ये अंत्यसंस्कार, तर मैथिली पाटील यांच्यावर उरणमधील नावा गावात होणार अंत्यसंस्कार। कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजही मुसळधार पावसाची शक्यता। अनेक ठिकाणी पूरस्थिती, ऑरेंज अलर्ट जारी। पंतप्रधान मोदी यांचा कॅनडातील G7 शिखर परिषदेमध्ये सहभाग, तर डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 परिषदेतून काढता पाय। इस्रायल इराण युद्धबंदीवर सहमती न झाल्यानं ट्रम्प यांचा निर्णय। ताबडतोब तेहरान रिकामं करा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी। भविष्यात क्रूर हल्ल्याचा इशारा। इस्रायलचे पुन्हा इराणवर हवाई हल्ले। तेहरानमध्ये न्यूज चॅनलच्या इमारतीवर डागलं मिसाईल। लाईव्ह शो करणारी अँकर यामध्ये थोडक्यात बसवली। जीव वाचवण्यासाठी अँकरनं लाईव्ह शो मधून काढला पळ।